वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मानकी येथे अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील युवक व पुरुष मंडळी व्यसनाधीन होत असून त्यातून घराघरात वाद, तंटे व मारहाणीचे प्रकार वाढत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने 11 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सभेमध्ये गावातील सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणीही महिलांनी केली. गावातील सामाजिक वातावरण बिघडू नये आणि कुटुंबे सुरक्षित राहावीत यासाठी महिलांनी एकजूट दाखवत ठाम भूमिका घेतली. यावेळी सरपंच कैलास पिपराळे, उपसरपंच शंकर माहुरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय काकडे, पोलीस पाटील सौ मीनाक्षी मिलमिले, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे तसेच सुमारे 120 महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या. या ग्रामसभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी R.H. सोळंकी यांनी सांभाळले. महिलांच्या या निर्धारामुळे मानकी गावात लवकरच अवैध दारू विक्रीवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कल्पना माझ्या घरी सगळ्याच्या घरी असा झाला नाही पाहिजे. कारण लहान लहान मुलं आहे आपले जर मायबाप पित असाल तर ते पोरं आपल्या घरचे पिते. असं मोह सोडून द्या. मी पुढच्या आपल्या गावाची याचे सांगतो आम्ही पा गांजात चाले, व्यसनाचा लहान लहान मूल चाले. 10,000 रुपये काढून रोज पेते का नाही? 10,000 रुपये काढून पेणारे पोरा का? असं मी मोह नाही. आपल्या गावात गंदगी दारूची नाही पाहिजे. तुम्ही गार्डन राहू द्या, कचरा राहू द्या, साफ करता येईल बायाने. तुम्ही आता इतके वेळ तुम्ही घेतलं भाषण टाकलं किती आपल्या पुणे हे होते लोक गुलदस्ते घेऊन. कोणीतरी समाजाला मांडला का? नाही मांडला. दारूचा, कचऱ्याचा चांगला, पाणसाण्याचा चांगला, पाण्याची समस्या चांगली, सगळी चांगली. पण ह्या व्यसनावर बोलले का कोणी? आपल्याला हे समस्या दूर करायची. आपल्याला दारू म्हणजे गावात नाहीच पाहिजे.